अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. संघर्ष पक्षाचा विजय असो. लोकसंघर्ष पक्षाचा विजय असो. संदीप भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संदीप भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो. ओके बुवा, मी प्रभाग क्रमांक 26 ड सर्वसाधारण पुरुष याच्यातून उभा आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी एक लॉजिस्टिकमध्ये एक कुरिअर वाटतो मी स्वतः. आता सर्वसामान्य माणसं इलेक्शनमधून बाद झालेले. सर्वसामान्य माणसं इलेक्शन लढू शकत नाही. एवढा खर्च चालू आहे इलेक्शनमध्ये. कोट्यावधी रुपयाचा खर्च चालू आहे. 100 रिक्षा लावते एक उमेदवार. डिजिटल प्रचार चालू आहे, बॅनर पाहिजे चालू आहे मोठी. आणि हा खर्च शेवटी जनतेकडून वसूल करणार लोक. काय म्हणून तुम्ही निवडणूक लढवला, अपक्ष म्हणून उभा? मी एक अपक्ष उमेदवार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. लोकसंघर्ष पक्ष मला पुरस्कृत केलंय. आणि लोकसंघर्ष आमच्या नावातच लोकसंघर्ष पक्षाच्या. आणि मी जनतेच्या कामासाठी उभा राहणार आहे. काय समस्या वार्डामध्ये आणि काय विजन राहील तुमचं? वार्डामध्ये बघा एवढ्या समस्या, अजून भरपूर समस्या आहे. पण यादी मी मांडल्या इथं. प्रभाग गुंटवारी मुक्त प्रभाग करणार. इथे समशाभूमी नाही आहे एरियामध्ये प्रभागामध्ये. आम्हाला प्रतापनगरला तिथे घेऊन जावं डेड बॉडी समजा. अजून इथे म्हणजे शाळा अंगणवाडी नाही आहे. धड रस्ते नाही, आम्हाला पिण्याचे पाणी नाही इथे उपलब्ध. टाक्यात बांधून ठेवलं आहे, काम चालू आहे. रोड तुम्ही बनवताय, परत खोदताय, नंतर ड्रेन लाईन करताय तुम्ही. परत रोड तुम्ही बनवताय, परत खोदताय, पाण्याची लाईन टाकताय. परत तुम्ही नेमकं चाललं काय म्हणजे तुम्ही जनतेच्या डोक्याला किती खर्च करून ठेवणार नेमकं तुम्ही? तुमच्या फायद्यासाठी, कमिशनसाठी तुम्ही. तुमच्या समोर मोठमोठे उमेदवार उभे आज हो पक्षाचे, असू द्या ना. त्यांना तुम्ही कसे फाईट देणार? आम्ही जे ना आमच्या सोबत जे जनता आमच्या सोबत आहे. आणि या मोठे मोठे उमेदवारांनी काय केलं हे जनतेला माहिती आहे ना. अहो साहेब, या पक्षात गेले तुम्ही तिकीट मागण्यासाठी, तिकीट नाही भेटले. या पक्षात आले तुम्ही नेमकं काय आव्हान करसान तुम्ही? काय आव्हान करसान मतदारांना? सर्वसामान्य जनतेला मी असंच आवाहन करणार की बाबा, कोणती बी तुम्ही लोक निवडून द्या, पण सर्वसामान्य लोक निवडून द्या. या मोठे मोठे उमेदवार तुम्ही निवडून देऊ नका. कारण हे परत निवडून आल्यावर इकडून तिकडे पळणार आहे सत्तेसाठी. सत्तेसाठी इकडे तिकडे पळणार लोक आहे सगळे, पैशासाठी, सत्तेसाठी. तर सर्वसामान्य लोकांना तुम्ही जास्तीत जास्त निवडून द्या, असंच मी आवाहन करणार आहे इथं.